गिरीशने मला एक पुस्तक वाचायला दिलं, त्यालाही आता आठवते का नाही मला माहित नाही, कुठच्या तरी सायकोलॉजीच्या स्टुडंटसाठी ते द गेम्स पीपल प्ले नावाचं एक कॉन्सेप्ट त्यांनी मला ट्रान्झॅक्शनल अनालिसिस वरचं पुस्तक. हा, की इंटर रिलेशन्स माणसांची म्हणजे जेव्हा दोन मित्र असतात तेव्हा ते प्रत्येक ठिकाणी दोन मित्र म्हणून असले तरी प्रत्येक सिच्युएशन नुसार त्यांच्यातलं नातं इंटर रिलेशन बदलत जातं. कधी मी त्याच्यापेक्षा वयाने लहान असले तरी मी समजून सांगते, गिरीश ऐक, आत्ता इथे बोलण्याची गरज आहे का तुला? तेव्हा मी एक काहीतरी त्याच्यापेक्षा मोठी मदरली काहीतरी फील घेऊन त्याला सांगते आणि तो लहान होतो. एकाच वयाचे मित्र असले तरी कधीतरी तो एकदम काहीतरी वेगळ्या ह्याने येतो आणि माझ्या वेगळ्या पद्धतीने मला अप्रोच करतो. तर त्या दोन माणसांची कॅरेक्टर्सची एकमेकांमधली सीन नुसार नाती बदलू शकतात, अशी ती कॉन्सेप्ट होती. तर मी चुकीचं सांगत नाही, बरोबर आहे. ते ऍक्टिंगच्या संदर्भातली थेअरी नाही आहे, पण ते पुस्तक वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की ऍक्टिंगमध्ये याचा प्रत्येक माणसामध्ये एक चाइल्ड आणि एक ॲडल्ट आणि एक फ्रेंड म्हणजे 3 नाती असतात आणि प्रत्येक माणसांमधलं कॉन्व्हर्सेशन जेव्हा चालू असतं तेव्हा ती स्विच किंवा शिफ्ट होत असतात त्या प्रसंगानुसार. हिने सांगितलं तसं. आणि माझ्या लक्षात आलं की सीनमध्ये सुद्धा तसंच होतं बऱ्याच वेळेला. म्हणजे याचा वापर दिग्दर्शन करताना त्याचे जे पॅटर्न ते ठरवताना मी कधी कधी केला. सो बेसिकली ते नाटकाविषयीचं किंवा अभिनयाविषयीचं ते सायकोलॉजीचं पुस्तक आहे, पण त्याचा असा वापर करता येऊ शकेल ते मला. पण म्हणजे आपण नेहमी म्हणतो की वेगवेगळ्या गोष्टी नटाला किंवा आर्टिस्टला जे प्रगल्भ करतात ते वेगवेगळे पर्स्पेक्टिव्स, वेगवेगळं वाचन, वेगवेगळं जे काही सो ही जी जर्नी आहे, या जर्नीमध्ये आपण जे अक्युम्युलेट करत राहतो किंवा जे घेत राहतो, आय थिंक दॅट इज द आपण म्हणतो त्याला एनरिचिंग जो प्रवास असतो तो. करेक्ट. कारण तुझ्या बालपणातलं जे काही मी थोडंसं हे केलं त्याच्यामध्ये तू फार टिमिड होतीस, तू फार अशी बुजरी होतीस, फार मैत्रिणी नव्हत्या तुझ्या. म्हणजे आई मला असं वाटतं इमॅजिन करायला खूप अवघड आहे. म्हणजे सो दिस इज वाय इट इज. म्हणजे यु नो सी हाऊ द पॉइंट इज कसा म्हणजे नट किंवा माणूस कसा हे होतो ना त्याची ते हे आपल्याला कळतं ना की एक आपल्या टप्प्याने कसे होतो. सो आई शिक्षिका होते रे. आई शिक्षिका आणि ती लहान मुलांसाठी खूप नाटकं तिने लिहिली, 25 नाटकं लिहिली आहेत. आणि त्याच एका नाटकात मी काम केलं होतं. माझ्यासाठी एक नाटक त्यांनी लिहिलं होतं आणि ती त्याची सुरुवात आहे. पण मला नेहमी असं वाटतं की हा अनुभव सांगाय बऱ्याच जणांना तो माहिती, आता मी बऱ्याच ठिकाणी बोलल्यामुळे त्या बुजरेपणाविषयी माहिती आहे, पण मला नेहमी असं वाटतं की जितक्या लवकर तुम्हाला तुमचा कम्फर्ट असण्याची जागा सापडेल ना, तितक्या लवकर तो माणूस खुलू लागतो. तसं माझ्या बाबतीत झालं. मला वाटतं जे 10वीच्या परीक्षेनंतर जे घडलं की मी एक नाटकच केलं एका राज्यनाट्य स्पर्धेचं बाबांच्या कंपनीचं, आणि मला असं वाटलं की इथे मला कम्फर्टेबल वाटतं, इथे मला काही कोणाची भीती वाटत नाही, बुजरेपणा वाटत नाही, मी बोलू का नको वाटत नाही, मी बोललं तर कोणाला काय वाटेल असं वाटत नाही, मी हालचाल काही केली तरी मला वाटतं मी उड्या मारू शकते, मी झोपू शकते, मी काही करू शकते. अशी एक माझी कम्फर्टेबल जागा ही स्टेज आहे. हे आता मी कॉन्सेप्च्युअली इतका ब्रॉडर लेवलला सांगू शकते. तेव्हा तसं नसेल कळलं, तेव्हा असं झालं असेल की मी जे काही त्यात रिहर्सल्स केल्या, जे प्रयोग केले, त्यात माझी पर्सनॅलिटी खुलली असेल, मी बोलू लागले असेल, जे माझ्या आईवडिलांना भावाला कळलं की काहीतरी बदल झालाय जो चांगला आहे. कारण अगदीच म्हणजे पाहुणे आले की आत घाईघाईनी जाणारी जी मुलं असतात तशी मी होते की बापरे आता घरात कोणतरी येणार आहे आणि आता बोलायला लागेल, मग काय करतेस तू, मग कधी परीक्षा, मग गाणं म्हणून वगैरे, त्या सगळं माझ्या अंगावरचा स्वभाव असतो. ते सगळं करणारी मुलगी अचानक स्टेजवर जाऊन वेगळं काहीतरी करायला लागते, तर त्याला काहीतरी तो कम्फर्ट झोन सापडला असेल आणि तसं ते झालं.